जेव्हा अफजल खान महाराष्ट्रामध्ये यायला निघाला तेव्हा तो महाराष्ट्रातल्या सरदारांना पत्र पाठवित निघाला, आम्हाला येऊन मिळा असं एक पत्र खंडोजी खोपडा यांना आलं होतं. खंडोजी खोपडा फितूर झाला आणि अफजल खानाला जाऊन मिळाला. असं एक पत्र कान्होजी जेधे नायकांना आलं. कान्होजी जेधे नायकांनी ते पत्र घेतलं आणि सरळ रायगडावर गेले आणि महाराजांना म्हणाले, राजा त्या अफजल्याचं पत्र आलंय. काय म्हणतो कान्होजी काका अफजल खान? अफजल खान म्हणतोय, आम्हाला येऊन मिळा, नाही मिळाल्यास घरादारावरनं, लेकरा बाळावरनं आणि वतनदारीवरनं गाढवाचा नांगर फिरवू. तर मग विचार करा कान्होजी काका, काय म्हणता राजा? कान्होजी काका, तुमच्या वतनदारीचा प्रश्न आहे. हे ऐकताच कान्होजींनी बाजूला असलेला तांब्या घेतला आणि हातावर पाणी घेतला आणि महाराजांना म्हणाले, राजा हे सोडलं पाणी लेकरा बाळावरनं, हे सोडलं पाणी घरादारावरनं, हे सोडलं पाणी वतनदारीवरनं. राजा हा कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. जेव्हा रणांगणात राजा तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून स्वराज्य स्वराज्य शिवराय शिवराय आवाज येईल, ते हाडं या कान्होजी जेधे नायकांची. समजा काय म्हणावी ती निष्ठा, याला म्हणायचं समर्पण. जय शिवराय.